मागील व्हिडिओमध्ये जे काही कन्स्ट्रक्शन्सचे आपण पाहिलेले एक्झाम्पल्स होते, आता पुढील कन्स्ट्रक्शनसाठी काय काय आवश्यक आहेत त्याचे आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. ड्रॉ अ सर्कल. आता पहा, दोनच एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवतो. आता हे थोडं क्रिटिकल आहे. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी. आता मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सेंटर पी विथ देअर द रेडियस 3.5 सेंटीमीटर आणि टेक अ पॉइंट P from there the center of circle. Take a point P from the center of circle. M is equals to 5.7 centimeter and draw the tangents. Draw a tangents from point M. आता हे थोडे फिगर क्रिटिकल आहे विद्यार्थी मित्रांनो, पण आपल्याला काढण्यासाठी कशा कशा पद्धतीने मदत होते ते पाहूया आपण. परत तेच सांगितल्याप्रमाणे आपल्याला 3.5 सेंटीमीटरचं सर्कल काढायचा. पहा, परत एकदा आपलं साहित्य रेडी असलं पाहिजे. नाउ यू विल ड्रॉ देअर द वन सर्कल हॅव्हिंग देअर द रेडियस 3.7 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर्स अँड विथ देअर द रेडियस 3.5. नाउ हिअर आता पहिल्यासारखं सांगितल्याप्रमाणे 3.5 सेंटीमीटरचं एक सर्कल काढायचं. हे सेम असं सर्कल विद्यार्थी मित्रांनो, मी मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळेला कंपोस्टच यूज करायचं व्यवस्थित. असा तंतोतंत सर्कल तुमचा आला पाहिजे. त्या सर्कलला तुम्हाला नाव द्यायचंय द नेम ऑफ दॅट सेंटर हिअर द पी. नाउ व्हॉट इज देअर द मेजरमेंट. आता पहा, द रेडियस ऑफ दॅट सर्कल इज इक्वल्स टू रेडियस काढायची तिची. आता लक्ष द्यावे. नाउ दिस इज देअर द रेडियस अँड फ्रॉम देअर द पॉइंट पी यू विल ऑल्सो देअर द लाईन सेगमेंट ड्रॉ फ्रॉम देअर द पॉइंट पी 5.7 सेंटीमीटर. आता त्या सर्कल पासूनच आपल्याला यम हा असा एक बिंदू काढायचा जो 5.7 सेंटीमीटर असला पाहिजे फ्रॉम देअर द सेंटर. सेंटर पासून 5.7 सेंटीमीटरचा तो असला पाहिजे. नाव हे झालं तुमचं रेडियस. आर इज इक्वल्स टू 3.5 सेंटीमीटर. नाव पीएम इज इक्वल्स टू हा पीएम चा असणार आहे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल 7 सेंटीमीटर्स. अँड यू विल ड्रॉ द टँजंट्स फ्रॉम द पॉइंट यम. यम मधून जाणारे आपल्याला टँजंट्स काढायचे. कसं तर अगोदर आपल्याला एक टँजंट्स विद्यार्थी मित्रांनो काढावं लागेल. ती म्हणजे कुठून असेल. वन टँजंट्स ऑल्सो यू विल ड्रॉ फ्रॉम देअर द सेंटर. आता याच्यामधून तुम्हाला एक टँजंट ड्रॉ करावं लागेल. सेम थोडं स्टेप लवकर लवकर पहा. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं त्या दोघांमधलं अँड यू विल ड्रॉ देअर द वन आर्क अपसाइड अँड वन आर्क डाऊन साइड. नाउ सेम टेक देअर द पॉइंट ऑन यम. परत यम वरती ठेवायचा. वर एक आर्क आणि एक खाली एक आर्क. जर ते आर्क जुळत नसेल तर वन्स अगेन यू विल कीप देअर द मेटल पॉइंटर ऑन पी. पुन्हा इथून ते आर्क अशा पद्धतीने जोडून घ्यायच्यात. मग जर एखाद्या वेळेस आर्क वारंवार वारंवार विद्यार्थी मित्रांनो तुमची चुकत जर असेल तर परत परत एकदा व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं फ्रॉम देअर द पॉइंट पी अँड यम. आता काय करायचं, या पी आणि यम वरून एक लाईन सेगमेंट्स आपण आता ड्रॉ करणार आहे. आता हे दोन्ही जुळले आपल्या आणि इथून एक काय करायचे आपल्याला एक टँजंट काढायची. ज्या काही ग्रेड एक्झाम्स आपल्या होत्या इयत्ता 7वी पासून तर ते 10वी पर्यंतच्या किंवा इतरत्र परीक्षेसाठी ज्या काही ग्रेड एक्झाम्स होतात विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपल्याला हे खूप महत्वाची फिगर आहे. नाउ हिअर यू विल गिव्ह देअर द पॉइंट के ऍज पर यू विश. करण सर अकॅडमीचा व्हिडिओ असल्यामुळे आपण तिथे के देतोय. इथं के द्यायचं म्हणजे इथं परपेंडिक्युलर आपण एक टँजंट्स ड्रॉ केली. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या पॉइंट्स मधून आपल्याला टँजंट्स काढायच्या. मग कसं काढणार तर अगोदर इथे आपण एक टँजंट्स काढली म्हणजे हा इक्वल झाला पीके इज इक्वल्स टू के एम. पीके इज इक्वल्स टू के एम. हे झालं आपलं बायसेक. जसं की आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एखाद्या लाईन सेगमेंट कशा पद्धतीने बायसेक करायचे म्हणजे दोन इक्वल पार्ट्स करायचे. झाले हे दोन इक्वल पार्ट्स. आता आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या टँजंट काढायचा पॉइंट यम मधून. कशा काढणार ते पण पहा. आता परत एकदा या यम वरती ठेवायचं. मेटल पॉइंटर कीप ऑन द यम आणि हा पेन्सिल पॉइंटर ठेवायचा आपल्या पॉइंट पी वरती.
नीट लक्ष द्यावे. मेटल पॉइंटर कीप ऑन देअर द पॉइंट के अँड पेन्सिल पॉइंटर यू विल कीप ऑन देअर द पॉइंट पी. आणि इथून अशा पद्धतीने एक हाफ आर्क काढायचा. परत एकदा इथं व्यवस्थित ठेवू आपण. असं काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एक छोटासा आर्क काढून घ्यायचा. हा, आणि हा आपला पॉइंट पी असणार आहे. या पी पॉइंट पासून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, असा एक हाफ सर्कल सारखा पॉइंट काढून घ्यायचा. फ्रॉम देअर द पॉइंट के पासून काढला. आता जिथे कुठे ते दोन्ही इंटरसेक्ट करतील त्याचं नाव द्यायचं A1 आणि ह्याला द्यायचं A2. व्यवस्थितपणे काय काय स्टेप्स काढल्या परत एकदा रिपीट मी सांगतो. पहिले रेडियस काढायचं, त्याच्यानंतर एक एक्सटेंड करत जायची ती लाईन 5.7 सेंटीमीटरची. त्याच्यानंतर त्याला मधून एक बायसेक्टर काढायचा आणि जिथं तो इंटरसेक्ट होतो तिथून एक असा हाफ सर्कल काढायचा. अँड गिव्ह देअर द 2 पॉइंट्स A1 अँड A2. आता काय करायचं, संपलंय. एकदम शेवटचा पार्ट विद्यार्थी मित्रांनो इथं राहिलेला आहे. तो पार्ट कसा असेल पहा. आता जसे तुम्ही A1 आणि A2 दिले, सेम त्याच A1 आणि A2 मधून टच करणारे दोन टँजंट्स काढायचे अँड दे आर पासिंग फ्रॉम देअर द पॉइंट A. अशा तंतोतंत तुम्हाला टँजंट्स काढता आल्या पाहिजे. अँड टँजंट्स फ्रॉम देअर द पॉइंट M. पहा, नाउ चेक दिस. किती सोपी आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे कन्स्ट्रक्ट द सर्कल विथ सेंटर P अँड देअर द रेडियस 3.5 सेंटीमीटर. M इज देअर द पॉइंट फ्रॉम देअर द सेंटर P इज इक्वल्स टू 5.7 सेंटीमीटर लॉंग. म्हणजे इथून इथपर्यंत 5.7 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट्स ऍट पॉइंट P M. मग N पासून अशा दोन टँजंट्स काढायच्या की ज्या सर्कल्सला दोन्हीही इंटरसेक्ट झाल्या पाहिजे. ही झाली विद्यार्थी मित्रांनो फिगर. थोडी क्रिटिकल आहे पण या फिगरला भरपूर तुमच्या इंटरमिडिएट्स किंवा इतरत्र परीक्षेसाठी डिमांड आहे. सेम अशीच एक फिगर आता मी तुमची दुसरी काढून देणार आहे. थोडं काळजीपूर्वक पहा. जर तुम्हाला परत काढायचं असेल तर एक स्क्रीनशॉट घ्या. अँड नाउ आय विल ड्रॉ देअर द सेकंड फिगर ऑन बोर्ड. परत एक सेकंड फिगर मी तुमच्या समोर काढत आहे. नाउ चेक देअर द इन्फॉर्मेशन चेंज. हा, आता सेकंड फिगर काय असेल पहा. सेंटर पहिल्यापासून सांगितल्याप्रमाणे आता सेंटर आपण A घेऊया. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर A. नेक्स्ट आर्क PQ इज इक्वल्स टू 100 डिग्री. एक आर्क काढायची तुम्हाला 100 डिग्रीची. अँड ड्रॉ अ टँजंट्स फ्रॉम देअर द पॉइंट P अँड Q. P अँड Q मधून जाणारी एक टँजंट्स काढायचे बेटा. ड्रॉ अ टँजंट्स पासिंग फ्रॉम देअर द पॉइंट P अँड Q. सेम तसंच काय करायचं मग फास्ट. आता आपल्याला रेडियस तर दिलीच नाहीये तर तुमच्या मनाप्रमाणे आपण काय करू शकतो बेटा, एक सर्कल काढू शकतात. सेम. नाउ चेक दिस. परत एकदा आता छोटा सर्कल काढूया आपण, कारण की आपल्याला ऍक्च्युली त्यांनी काय दिलेलं आहे, रेडियस दिलेलीच नाहीये. त्याच्यामुळे एक छोटा सर्कल आपण छान पद्धतीने इथे ड्रॉ करूया. नाउ हिअर यू विल ड्रॉ देअर द सेम सर्कल. हा झाला आपला एक सर्कल. आता या सर्कलला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक आर्क घ्यायची. ज्या आर्कचं मेजरमेंट्स तुमच्या समोर दिलेलं आहे PQ इज इक्वल्स टू 100 डिग्री. परत एकदा या सर्कलची जी शेड तुम्हाला दिसते ती अशी असेल. आता इथे सेंटर आपण दिलंय A. आता तुम्हाला एक काढायचं PQ इज इक्वल्स टू 100. आता इथं 100 काढण्यासाठी आपल्याकडे तर प्रोटेक्टर तर कंपल्सरी वापरावंच लागेल. मग आपल्याला एक आर्क ड्रॉ करू बेटा, किंवा आपण ही रेडियस आत्ता काढल्याप्रमाणे तुमच्या समोर ड्रॉ करतो. ही रेडियस आहे. त्याचं मेजरमेंट्स तुम्हाला माहित नाहीये कारण की विचारलंच नाहीये तिथे रेडियस किती सेंटीमीटरची काढायची. नाउ यू विल कीप देअर द पॉइंट. आता तुम्हाला
PQ किती सेंटीमीटरचं काढायचं, सॉरी PQ कितीचं मेजरमेंट करायचं विद्यार्थी मित्रांनो, 100 डिग्री. नाउ यू विल कीप दॅट प्रोटेक्टर ऑन पॉइंट ए वरती ठेवायचं छान पद्धतीने आणि 100 डिग्रीचं कुठे इथं मोजायचं, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 अँड 100. यू विल गिव्ह देअर द मार्क ऑन 100. 100 वरती तुम्हाला आता मार्क द्यायचा अँड ड्रॉ देअर द अनदर वन लाईन सेगमेंट. आणि या लाईन सेगमेंटचं नाव तुम्हाला सांगितलेलं आहे आत्ताच क्लिअर. या दोन्ही पॉइंट्सला नाव द्यायचं P आणि ह्याला नाव द्यायचं की. आणि याचं मेजरमेंट किती दिलेलं आहे, 100 डिग्री. अँड ड्रॉ देअर द टँजंट्स पासिंग फ्रॉम देअर द पॉइंट P अँड Q. आता P आणि Q मधून जाणारे दोन तुम्हाला सरळ सरळ टँजंट्स काढायचे. कसे टँजंट्स काढायचे, याच लाईनला पुढे विद्यार्थी मित्रांनो थोडं एक्सटेंड करायचं. पहा, याच लाईनला पुढे एक्सटेंड करायचं. हे अशीच पुढे जाणारे लाईन्स. मी मुद्दामून काही लाईन्स तुम्हाला शेडिंग काढून दाखवलं आणि काही लाईन्स विदाऊट शेडिंग. म्हणजे तुम्हाला असं लक्षात आलं पाहिजे की या लाईन पुढे आता तुम्ही एक्सटेंड करत जाणार. प्रत्येक वेळेला कशा कशाचं यूज आहे थोडं बारकाईने पहा. नाव वन्स अगेन आता दोन टँजंट्स काढायच्यात फ्रॉम द पॉइंट P अँड फ्रॉम द पॉइंट Q. नाव परत एकदा तुमच्या मनाप्रमाणे कीप देअर द मेटल पॉइंटर ऑन P. तुमच्या मनाप्रमाणे काय करायचं, इथे दोन छोटेसे आर्क ड्रॉ करायचे, वन हियर अँड वन हियर. नाउ सिमिलरली यू विल कीप देअर द मेटल पॉइंटर ऑन Q. वन हियर अँड हियर वन. काढले. आता हे दोन्ही आर्क काढल्यानंतर तुमच्या मनाप्रमाणे थोडं वाढवायचं आणि इथून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, इथे ठेवल्यानंतर एक मेटल पॉइंटर एका पॉइंटवर ठेवला आणि इथून दुसरा. नाउ सेम हे आलेले जे दोन आर्क आहेत त्याच्यावर ठेवायचा हा तिसरा आणि हे चौथा. असे व्यवस्थितपणे छान सगळे आर्क ड्रॉ करायचे. नाउ सिमिलरली यू विल जॉईन दिस लाईन सेगमेंट. आता ही लाईन सेगमेंट सरळ सरळ जॉईन करायची आणि ही कशामधून पास होईल, दिस लाईन सेगमेंट इज पासिंग फ्रॉम देअर द पॉइंट P. तंतोतंत P मधून पासिंग होणारी ही लाईन सेगमेंट असेल. पहा आहे सेंटर सेट A. त्याच्यानंतर PQचं मेजरमेंट हा दिसतो तुम्हाला, पूर्ण शेडिंग पार्ट हा दिसतो, हा 100चं शेडिंग पार्ट आहे. त्याच्यानंतर पॉइंट P मधून आणि पॉइंट Q मधून अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, आपल्याला टँजंट्स ड्रॉ करायचे. आता ही मनानेच मी परत एकदा ड्रॉ करून देऊन टाकतो तुम्हाला. आणि ह्या दोन्ही टँजंट्स जनरली अशा पद्धतीने तुम्हाला दिसतील. नाउ चेक दिस. हे पहिला आर्क, हा दुसरा आर्क. हे अशी कंप्लीट फिगर तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला छान पद्धतीने मांडता येतात. निश्चित याच्या अगोदरचे कन्स्ट्रक्शनचे व्हिडिओ आणि हे कन्स्ट्रक्शनचे व्हिडिओ तुम्हाला निश्चित बेटा इंटरमिडिएट्स किंवा इतरत्र स्पर्धा परीक्षेच्या ज्या चित्रकलेच्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला युजफुल ठरतील. अँड दिस इज ऑल्सो युजफुल इन देअर द रेग्युलर सिलेबस. ओके. निश्चित व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.